शिवगंध प्रतिष्ठान लांजावरून आलेले आहेत, म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातून बरेच मंडळी आलेले आहेत. तर भाऊ तू किती वेळ आलात आपल्या ह्या किल्ल्यावर? ह्या किल्ल्यावर आम्ही मागे एकदा आलो होतो दिवाळीच्या नंतर साफसफाई करण्यासाठी. हां, पण आम्ही बघून गेलो होतो त्यावेळी की काय साफसफाई करता येईल वगैरे. मग आपले हे हिंदवी प्रतिष्ठानचे दादा महेश दादा त्यांनी आम्हाला काल फोन केला की आपल्याला अशी साफसफाई करायची 2-3 दिवसापूर्वी. काल फोन केला ते? नाही, 2-3 दिवस झाले. 2-3 दिवस झाले. मग त्यांनी फोन केला की आपल्याला अशी साफसफाई करायची आहे. म्हटलं आपण काय तेच काम करतो आम्ही शिवगंध प्रतिष्ठानच्या मार्फत, त्याच्यामुळे म्हटलं आपण जाऊया. बघा मंडळी, 2-3 दिवसा अगोदर फोन केला, सगळी कामं टाकून आपल्या महाराजांसाठी आलेले आहेत. हे मी प्रत्येक वेळी का सांगतोय की सर्व जी लहान लहान मुलं आहेत ना, त्यांच्या मनामध्ये हे रुजलं पाहिजे, जे पेरू ते उगं होणार. तर बघा ना, हे आपले जे मंडळी आहेत ते लांजावरून आलेले आहेत. नाही म्हटलं तरी 50 किलोमीटर 60 किलोमीटरचं अंतर पार करून आले. हेच करतो काम, कारण का आम्ही आपली साठवलेला गडी आहे ती पण आम्ही दरवर्षी दसऱ्याच्या टायमिंगला पूर्ण साफ करतो. ती आता आम्ही जवळजवळ 6-7 वर्ष साफ करतो. साठवलीतली गडी ती पण महाराजांचीच गडी आहे आपली साठवलीतला, ती पण आम्ही साफ करतो. इतर ठिकाणी जेवढ्या संवर्धन मोहिमा होतो त्याच्यामुळे आम्ही सहभागी होतो. दुर्गवीर प्रतिष्ठान जे आपलं काम करतं त्यांच्याबरोबर आम्ही साफसफाईला जातो. आपल्या प्रतिष्ठानामध्ये किती मुलं आहेत? आता आपलं म्हणजे शिवगंध प्रतिष्ठान लांजा म्हणून आपलं ढोल पथक आहे मोठं लांजामध्ये, आणि आपण ढोल पथकाबरोबर ही संवर्धनाची कामं पण सगळी करतो. ढोल ताशा पथक सांभाळून आपली सर्व कामं सांभाळत आहे. वा. आमचे राजूदादा जाधव आहेत ना, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं काम चालतं आपलं. तर म्हणजे आपण थोडंसं पुढे जाऊया. बघा ना, वरतून कसं वाटतंय? ती सगळे आपल्या प्रतिष्ठानचे आहेत, सगळी टी-शर्ट ही सर्व मुलं आपल्या प्रतिष्ठानची आहेत. सगळे आपल्या प्रतिष्ठानचे. बघा ना, वरती हे बुरुज बघा ना कसं वाटतंय. हा प्रत्येक दगडांचा इतिहास आहे. बघ ना, हा बुरुज ढासळला, हा बुरुज ढासळला. हे जर आपण नाही जपलं ना, हे असं ढासळत जाणार आहे सगळं. असा इतिहास संपत जाईल. इतिहास संपत जाणार, म्हणजे पुढची पिढी आपला हा इतिहास बघू शकणार नाही जर आपण नाही जतन केला तर. जतन ठेवणं गरजेचं आहे. ठेवणं गरजेचं आहे. आपण किती वर्षातून एक दिवस जरी दिला, 365 दिवसापूर्वी एक पैकी एक दिवस जरी दिला ना आपण, तरी खूप काय होऊ शकतं आपल्याकडच्या किल्ल्यांचं. पण आपण बघतो की पर्यटनासाठी सगळी लोक धावतात, म्हणजे पावसाळ्यामध्ये पर्यटन म्हणून किल्ले म्हणून धबधबे म्हणून बघायला धावतात, पण संवर्धन मोहिमेसाठी कोण येत नाही. लाख मुलाचा बोलला. संवर्धन मोहीम म्हटलं ना की कोण येत नाही. आता बघा ना, तिकडे वरती जे किल्ले आहेत कोल्हापूर म्हणा, इकडे पावसाळ्यामध्ये जेव्हा पर्यटन चालू होतं तेव्हा तिथे लाखांनी लोक दिसतील, गर्दी दिसेल. पण संवर्धन मोहिमेसाठी जेव्हा आम्ही तिकडे जातो तेव्हा तिथे 500 लोक पण दिसत नाही. ही मोठी शोकांतिकाच आहे आपल्यासाठी. ह्या भाऊने ना चांगलं सांगितलंय की तुम्ही कुठे पर्यटनासाठी जाताय आणि तिथे गड किल्ले आहेत, तर नक्कीच तिथे आहे ना तिकडचा परिसर चांगलं ठेवायचा प्रयत्न करा. जसं आज स्वच्छता अभियान आहे तसं तुम्ही कार्य करा. आणि किल्ल्यांवर गेलात तर पाण्याची बॉटल तुम्ही घेऊन जातात तर कृपया करून तिथे घाण करू नका, तिथे टाकू नका. कुठलीही पिशवी कुठलंही सामान तिथे ठेवू नका. वाटलं तर तुम्ही घरी घेऊन जावा, तुमच्या इथे कचरा कुंडीमध्ये टाका, पण कृपया करून गड किल्ले सुंदर ठेवा. अलंकार भाऊ आहे ना, एक भारी काम करते, एक मानाचा मुजरा. मुद्रा नाही हो, आपलं कामच आहे ते. काम आहे, पण प्रत्येकाची आहे ना काळजी घेत आहेत. प्रत्येकाला पाणी, चॉकलेट, कोणाला डिहायड्रेशनचा इश्यू होऊ नये म्हणून सगळं एक चांगलं नियोजन करता येते. कुठल्याही मोहिमेचं महाराजांकडूनच शिकलेलं आहे, आपण नियोजन करायचं असतं. वरती आलो आणि इकडचं चित्र बघा, एकदम भारी वाटत आहे. परिसर एकदम चांगला केलेला आहे. आता पहिली इथे सभा घेतली जायची बहुतेक, कारण की आहे ना इकडचा परिसरच तसा वाटतोय. हे आहे धान्याचं कोठार, खूप मोठं हे कोठार आहे. आणि इथे 2 लहान मुलं आहेत ना, मोठ्या तरुण मुलांना लाजवेल असं काम करतायत बघा. या लहान मुलांकडे बघून तरी मंडळी घरी बसू नका, गड किल्ल्यांवर या. स्वच्छता मोहीम असेल तिथे हात लावा तिथे. पण बघा, ही लहान मुलं करू शकतात तर तरुण मुलं का नाही करू शकणार.
वा, जय शिवराय. श्रीमंत योगी प्रतिष्ठान भूपंचकृषीमध्ये पहिल्यांदा गड किल्ल्याची मोहीम करणारा कोण आहे आपल्या इथे? मी पहिल्यांदा. तू पहिल्यांदा आलाय. अजून कोण आलाय पहिल्यांदा? पहिल्यांदा आलाय. तू पहिल्यांदा. आम्ही पण पहिल्यांदाच आलो. पहिल्यांदा आलाय. तू पहिल्यांदा आलाय. आजचा अनुभव कसा? खूप सुंदर वाटतंय आणि सुंदर मजा असं वाटतं की आयुष्यात काहीतरी आपण करू शकतो इथे येऊन. आणि इथे करू शकतो ते घरी हा, घरी पण करू शकत नाही. हे महत्वाचं आहे. महत्वाचा विषय तो आहे. घरी एवढं काम नाही कधी केलेलं, पण इथे येऊन काम करायचं भाग्यात लाभलं एवढं बोलायचं. हेच मंडळी आहे की पहिल्यांदा जेव्हा तुम्ही येता ना गड किल्ल्यांवर, त्यावेळी एक जोश निर्माण होतो, रक्तामध्ये एक ऊर्जा निर्माण होते की आपले हे गड किल्ले राखून ठेवायचं, काम करायचं. काय महाराजांनी एवढं आपल्यासाठी केलं आणि महाराजांसाठी थोडंसं आपण खारीचा वाटा म्हणायचा तसा उचललाय, एवढंच भाग्यात आहे आपल्या. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. शिवरायांचे आठवावे रूप. शिवरायांचा आठवावा प्रताप. शिवरायांचा आठवावा साक्षेप. भूमंडळी. शिवरायांचे कैसे चालणे. शिवरायांचे कैसे बोलणे. शिवरायांची सलगी देणे. कैसी असे. सकल सुखांचा केला त्याग. म्हणून साधीचे तो योग. राजसाधनांची लगबग. कैसी केली. याहुनी करावे विशेष. तरीच म्हणावे पुरुष. या उपारी आता विशेष. काय लिहावे. शिवरायांचा आठवावा. शिवरायांचे आठवावे. जीवित ऋणवत मानव्या. इहलोकी परलोकी उरावे. कीर्ती रूपे. निश्चयाचा महामेरू. बहुत जनांसी आधारू. अखंड स्थितीचा निर्धारू. श्रीमंत योगी. हर हर महादेव. महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुमचं आमचं नातं काय. आजवर मी जगलो स्वहितासाठी. मावळा मी लढणार स्वराज्यासाठी. थेंब थेंब रक्ताची आठवण नाही विसरणार. जिजविला देहजांनी शौर्यगाथा त्यांची गाणार. टिकवूया एकमता मायभूमीसाठी. आणूया एक छत्र महान राष्ट्रासाठी. कर्तबगार मी एकनिष्ठ या सुराज्यासाठी. समर्पित मी जागृत देशसेवेसाठी. ज्ञानार्जन करुनी जनजागृती करणार. खडकोट ही संपत्ती
गडवळी संपत्ती अखंड मी जपणार. अखंड मी जपणार. नरनारी समानतेचा नरनारी समानतेचा सन्मान मी करणार. सन्मान मी करणार. माता भगिनी सम माता भगिनी सम रक्षण मी करणार. रक्षण मी करणार. अन्याय न करेन अन्याय न करीन न होऊ देणार. न होऊ देणार. जगेन मी जगवेन जगेन मी जगवेन दुर्बलांचा आधार. दुर्बलांचा आधार करणार व घडवणार करणार व घडवणार. जे जे ते सुयोग्य. जे जे ते सुयोग्य. नाथाडणार धिक्कारणार नाथाडणार धिक्कारणार. जे जे ते अयोग्य. जे जे ते अयोग्य. धर्मजात पंथ धर्मजात पंथ भेद माणुसकीचा. भेद माणुसकीचा. शिवराय नवी नीती शिवराय नवी नीती आहे संदेश क्रांतीचा. आहे संदेश क्रांतीचा. लोभी मी नसणार लोभी मी नसणार कोणत्याही पदाचा. कोणत्याही पदाचा. मावळा मी असणार मावळा मी असणार शिवशंभू रायाचा. शिवशंभू रायाचा. सैनिक होऊन लढणार सैनिक होऊन लढणार. देशहितासाठी. देशहितासाठी घडवणार अन घडवणार लढवणार आणि घडवणार. भ्रष्टाचार मुक्त देशासाठी. रक्तमुक्त देशासाठी. आचरण मी सुधारणार आचरण मी सुधारणार. जनहितासाठी. जनहितासाठी. स्वच्छता मी ठेवणार स्वच्छता मी ठेवणार. निरोगी भारतासाठी. निरोगी भारतासाठी. संस्कृती जपूया संस्कृती जपूया. समाज परिवर्तनासाठी. समाज परिवर्तनासाठी. एक हात मदतीचा एक हात मदतीचा. दीनबंधूंसाठी. दीनबंधूंसाठी. शिवपाईक हे मावळे शिवपाई हे मावळे. गड किल्ल्यांसाठी. गड किल्ल्यांसाठी. राजा शिवछत्रपती परिवार. राजा शिवछत्र परिवार. शिवचरणांसाठी. शिवचरणांसाठी. राजा शिवछत्रपती परिवार. राजा शिवछत्रपती परिवार. शिवचरणांसाठी. हर हर महादेव. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज प्रभू रामचंद्र महाराज की जय. भारत माता की जय. आता आपण आहे ना वरती जाणार आहोत आणि इथून पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी. प्रत्येक ठिकाणी आहे ना असे पायऱ्या आहेत. तटबंदी आहे ना पूर्ण फिरण्यासाठी, पण आहे ना काही काही ठिकाणी ढासळलेली आहे मगाशी जसं सांगितलं. त्यामुळे आहे ना पूर्ण हा किल्ला आहे ना फिरता येत नाही आहे. आता वरती जाऊया. वरती काय आहे ते पण आपण बघूया. बघा असं वरती चढण्यासाठी आहे ना असे पायऱ्या केल्या आहेत आणि ते पण पूर्ण म्हणजे हाताच्या साहाय्याने केलेले आहेत. इथे त्या साईडला आहे ना आंबोळगड आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्याचं नाव त्यांनी हिंदवी स्वराज्य असं दिलेलं होतं. त्यांनी त्यांचं स्वतःचं नाव दिलेलं नव्हतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे राज्य रयतेचं राज्य होतं. हिंदू धर्माची त्यांनी पुनर्स्थापना केली. तर आपण इथे बघू शकता ह्या याच्यावरती हा गणपती आहे आणि ह्या बाजूला ही दोन शुभचिन्ह म्हणून फुलं आहेत. आणि महाराजांच्या प्रत्येक गडावरती ही अशी प्रतीकं आहेत. आपल्या धर्माची चिन्ह आहे. हे कोणालाही तसं आल्यानंतर लक्षात येत नाही. बघितल्यानंतर लक्षात येते. आणि हा तेव्हापासूनचं हे आहे. हे आत्ता केलेलं नाही आहे, हे जुनं आहे. जुन्यातलं कोरीकॉम आहे. किल्ल्याची जेव्हा स्थापना झाली तेव्हापासूनचं हे आहे. हे महाराजांनी त्याच्यानंतर त्याच्यावरती त्या गडावरती आपल्या पद्धतीने सुधारणा केली. आता हा बुरुज आहे. आपण इकडे आलो तो किल्ल्याचा. तर त्या बुरुजावरती येताना हा महत्त्वपूर्ण बुरुज आहे. तर त्या ठिकाणीही आपल्याला कोणतंही कार्य करताना आपल्याकडे सुरुवातीला पहिलं गणेशाचं पूजन केलं जातं. तसं या ठिकाणी ही विघ्नहर्त्या गणेशाची मूर्ती आहे. थोडीशी ती कालाच्या ओघामध्ये थोडीशी ही झालेली आहे, परंतु एक लक्ष देऊन पाहिलं तर आपल्याला ते लक्षात येतं ही गणपतीची या ठिकाणी मूर्ती कोरलेली आहे. आणि बाजूला त्या ठिकाणी आपल्या जी शुभचिन्ह आहेत ती फुलाच्या आकारामध्ये दोन्ही ठिकाणी दिलेली आहेत. वेगवेगळी आहेत तशी. काय म्हणतात? जंग्या. त्याला जंग्या म्हणतात. त्यावेळी बाण किंवा बंदुका ज्या होत्या, हां, कारण आपण प्रोटेक्शनमध्ये इथे राहतोय, समोरच्याला दिसत नाही, पण इथून शत्रूवरती मारा करता येतो अशासाठी ते केलेले आहेत. इथून बंदुकाच्या गोळ्या त्यावेळी जेव्हा तंत्रज्ञान आलं होतं पूर्वी त्याच्या बाणाचा मारा करण्यासाठी वापरत होते.
तर तेलाचा पण पहिला वापर करायचा, पण इथे बघायला मिळत नाही तसं. हां, कसं त्या त्या ठिकाणी जशी भौगोलिक रचना असेल त्या त्याप्रमाणे महाराजांनी तशी रचना केलेली होती की त्या त्या ठिकाणी बरेच तेल असेल किंवा अन्य काही दगड असतील किंवा अन्य काही गोष्टी असतील, जेणेकरून शत्रूला, त्याला गनिमी गावा म्हणतात, ही वेगवेगळ्या प्रकारची आयुध किंवा वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं वापरून शत्रूला नामोहन करणं, म्हणजे तो त्रस्त होईल. कमी मावळ्यांच्या ह्याच्यामध्ये अधिक शत्रूला कसं नेस्तनाबूत करता येईल हे तंत्रज्ञान केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांकडेच होतं. देव छत्रपती शिवाजी महाराज यांची कला आणि त्यांचं जे ज्ञान होतं, हे ज्ञान आपण घेत नाही, हे मोठं दुर्दैव आहे. कारण की त्यांनी ही असं योजना केली आहे, आज आपल्या भारतामध्ये वापरलं जात नाही, पण भारताच्या बाहेर वापरलं जातं. नक्कीच, ते हे मोठं दुर्दैव वाटतं. नक्कीच, हे नक्कीच. खंत वाटतं की आपले आजही हे बांधकाम अजून शाबूत आहे, अनेक शतकांचा मारा सहन करून. म्हणजे त्यावेळची जी ही म्हणजे आपल्याकडे ते वास्तुकला जी म्हणतो ही किती प्राचीन होती आपली आणि किती प्रगत होती, त्याचा हा किल्ले हे त्याचा एक नमुना आहे. आत्ता तंत्रज्ञानाने किती प्रगती जरी केली असेल तरी 350 वर्षापूर्वी केलेली बांधकामं ही अजूनही तग धरून आहे. तिथून मी असं चालत आलो, एक गोष्ट मला बघायला मिळाली की किल्ल्यावर जे शत्रू होते ते येऊ नये म्हणून, हे बघा ह्याला आता काय म्हणतात मला आठवत नाही, कमेंटमध्ये मला सांगा मंडळी, की असं खोदून ठेवलेलं आहे आणि याची हाईट पण जास्त आहे. कारण की किल्ल्यावर जो शत्रू आला तर वरती जाऊ शकतो, पण ते होऊ नये म्हणून आहे ना असं चांगलं नियोजन केलेलं आहे महाराजांनी. आणि इथे थोडंसं पुढे आलो, इथे विहीर बघा किती मोठी आहे माहीत नाही, पण काळजीपूर्वक, अरे देवा खूप मोठी आहे आणि हाताने कोरलेली आहे. आई शपथ, एक नंबर. इथून आपण खाली जाऊन बघूया. होय ओके. ये हे सगळं कट करून आतमध्ये ठेवलं आहे, कारण की वरती घेऊन जाऊ शकत नाही.
श्रीमंत योगी प्रतिष्ठान भू पंचक्रोशी म्हणजे सर्व प्रतिष्ठानचे जे मंडळी आले आहेत ना आपल्या किल्ल्यावर, तर तिथे सर्व एकजुटीने काम करत आहेत. इथे जायला ठेवून दे पिंट्या. लहान मुलं, मोठी मंडळी, स्त्रिया मंडळी सर्व किल्ल्यावर आलेले आहेत आणि आज स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे. त्याचा साक्षीदार आहे. पुढच्या पिढीला हे नक्कीच बघायला मिळणार. आजचा दिवस अविस्मरणीय. आपली सर्व मंडळी आहेत ना ही आता थकलेली आहेत आणि आता शेवटचं झाड राहिलं आपलं. इथे जे राहिलं होतं मधमाशांच्या पोळ्यांमुळे, तरीसुद्धा आम्ही विचार केलेला या सर्व मंडळीने की कापायचं नंतरच जायचं. होय थोडंसं मागे जाऊया आपण. चला, शेवटचं झाड जे आहे नको असले ते आता खाली काढून टाकणार आहे. पहिला गड किल्ला आपला झाकून गेलेला, आता मस्त की श्वास घेणार. कमेंटमध्ये मंडळी सांगा की हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान राजापूर ह्यांनी कसं नियोजन केलेलं आहे, त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे सांगा. तुम्हाला आपल्या ह्या किल्ल्यावर यायचं असेल ना तर इथे एस टी येते. राजापूर नाटे, रत्नागिरी नाटे वाटतं. रत्नागिरी नाटेचं एवढं माहिती आहे, पण राजापूर नाटे येते. तर तुम्ही इथे किल्ल्याच्या इथे उतरू शकता आणि किल्ला बघायला येऊ शकता. सकाळी आपण जेव्हा आलो होतो त्यावेळी इथे झाडे होती. तर आता आपला किल्ला एकदम असं सुंदर झालेला आहे. काय सांगशील? काम सकाळपासून आलो तर आम्ही नाश्ता काम चालू केलेला आहे, मध्ये नाश्ता केला आणि 2:30 वाजेपर्यंत काम केलेलं आहे. त्याच्यानंतर थोडंफार मधमाशांच्यामुळं काम थोडं राहिलं ते पण पूर्ण करून टाकलेलं आहे आपण. सगळ्यांनी मिळून भरपूर मेहनत घेतलेली आहे. घेरा यशवंतगड साफ करण्यासाठी सुंदर काम झालेलं आहे आणि लोक जरा सगळा सुंदर परिसर दिसतोय गडाचा. बरं वाटतंय जरा. बरेच प्रतिष्ठान आले होते. हा, बरेच प्रतिष्ठान आले होते. लांजापासून अगदी राजापूरपासून प्रतिष्ठान आपलं या मंडळी पण होते. हा, सगळ्यांनी एकदम मस्त काम केलं. सर्वांनी मस्त छान काम केलेलं आहे. बरं वाटतं. असंच पुढील काम करत राहूया आपण. असं भूमधील पण काही शिवभक्तांनी असंच कामं करावी असं पण आम्हाला वाटतंय. होय, आणि या वर्षी कोण आलं नाही तर पुढच्या वर्षी त्यांनी यावं. त्यांनी यावं. हा, आणि त्यानिमित्ताने घरचं तरी काम करतो. हा, त्या निमित्ताने घरचं जरी काम करतील. सगळ्यांनी त्याचा सहभाग घ्यावा. आतापर्यंत आहे ना आपल्या कोकणामध्ये कसं शुभ कार्य असतं त्यावेळी पंक्तीमध्ये खळ्यामध्ये बसून जेवतो, पण आज चक्क गड किल्ल्यांवर असं पंक्तीचं जेवण आहे. भाग्यवान आहात हे सर्व मंडळी.
हर छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी धर्मवीर संभाजी महाराज की जय हर हर छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय जय श्रीराम हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी